मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करायचा हालचाली सुरू झालेल्या आहेत। महिलांना 2 महिन्यांचं अनुदान एकत्र दिलं जात आहे आणि राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जाची पुनर्रचना केली जाणार आहे। 17 लाख शेतकऱ्यांसाठी केंद्राचा हा मोठा निर्णय आहे। सुधारित व्याज सवलत योजनेअंतर्गत या वर्षासाठी लागू होणारा सवलतीचा व्याजदर बँकांना पुनर्रचित कर्जाच्या रकमेवर पहिल्या वर्षासाठी उपलब्ध करून दिला जाईल। अशा पुनर्रचित कर्जावर दुसऱ्या वर्षापासून सामान्य व्याजदर लागू होईल असंही स्पष्ट करण्यात आलंय। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या 50 ताज्या झटपट ठळक बातम्या। कर्जमाफीसाठी पोर्टल तयार, थकबाकीदारांसह नियमित कर्ज फेडणाऱ्यांची माहिती पोर्टलवर भरण्याच्या प्रक्रियेला अखेर सुरुवात झाली। वसमत बाजार समितीमध्ये पिवळे सोने चमकले, मिळाला 28,000चा भाव, बाजारभाव तेजीत राहण्याची निर्माण झाली आशा। राज्यांचा अर्थसंकल्प 6 मार्चला मांडणार, अधिवेशन 20 दिवस। जन्म असो की मृत्यू नोंदणी 21 दिवसात बंधनकारक। विविध योजना व शासकीय सवलतींचा लाभ घेण्यासाठी वेळीच नोंदणी करणे गरजेचे, उशीर झाल्यास भरावे लागते विलंब शुल्क। अजित पवार यांचा मृत्यू घातपातच, एजन्सीकडून चौकशी करा, रोहित पवार यांची मागणी, उपस्थित केले अनेक प्रश्न। 47 लाख निवृत्तांना दर महिन्याला 9,000 रुपयांपेक्षा देखील कमी मिळत आहे पेन्शन। लोकसभेत केंद्र सरकारने दिली माहिती, वाढत्या महागाईच्या काळामध्ये निवृत्तांचे जगणे झाले कठीण। सोने पोहोचले 1,60,000वर, चांदी पुन्हा एकदा घसरली, चांदीच्या दरामध्ये मात्र 7,500 रुपयांनी घट झाली। आता सध्या 2,64,500 रुपयांवर चांदी किलो मागे पोहोचली आहे। अतिवृष्टीग्रस्त 644 विहिरींच्या दुरुस्तीसाठी पहिल्या हप्त्यांचा निधी प्राप्त झाला। प्रति विहीर 15,000 रुपये याप्रमाणे रक्कम खात्यात जमा करण्यात आली। जळगाव जिल्ह्यातील 1724 विहिरींच्या नुकसानीचा प्रस्ताव, रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली। बोगस तूर बियाणे प्रकरण, नुकसान भरपाई मिळत नसल्याने आंदोलनाचा इशारा, जळगाव जिल्ह्यातील अपडेट। AI च्या साहाय्याने हवामान अंदाज अधिक अचूक होणार। लाडक्या बहिणींनो, EKYC चुकली, घाबरू नका, पुन्हा संधी आहे। 43,000 महिलांना 31 मार्चपर्यंत EKYC साठी मुदत देण्यात आली। थांबलेले अनुदान देखील म्हणजेच की मागील 3,000 रुपये देखील खात्यात जमा होतील। शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी बच्चू कडू आज मानोऱ्यामध्ये येतील। प्राधान्य शिधापत्रिकांची उत्पन्न मर्यादा 1.5 लाखांपर्यंत करा, प्रशासनाचा अहवाल। कारवाल्यांना राशन कशाला, डेटा लिंकिंग करावा। 10 वर्षात जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढून खर्च वाढला। EKYC अभावी गॅस एजन्सीचा पुरवठा स्थगित, 4 दिवसांपासून सिलेंडरचा तुटवडा, भारत गॅस एजन्सीचा पुरवठा स्थगित केला आहे। उद्दिष्टा अभावी 6,814 शेतकऱ्यांची धान खरेदी रखडली, सरकारच्या उदासीन धोरणावर शेतकऱ्यांचा संताप, भंडारा जिल्ह्यातील अपडेट। मर रोगाच्या प्रादुर्भावामुळे टरबूज पिकांचे नुकसान, शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन, भरपाईची केली मागणी। लोकसभा अध्यक्षांविरोधामध्ये अविश्वास प्रस्तावांची नोटीस, प्रस्तावावर विरोधी पक्षांच्या 118 खासदारांची स्वाक्षरी। सोयाबीन बरोबरच तुरीच्या भावामध्ये मोठी घसरण सुरू आहे, झपाट्याने कमी होत आहेत शेतमालांचे भाव, शेतकऱ्यांची भाव वाढीबाबतची चिंता आता वाढली। दिवसा ढग आणि रात्रीच्या थंडीमुळे आंब्यांचा मोर गळत आहे। उंची व छातींची मोजणी होणार उपकरणाद्वारे, पोलीस भरती प्रक्रियेत आजपासून मैदानी चाचणी, तंत्रज्ञानाचा वापर होणार। 11.89 लाख क्विंटल कापसांची खरेदी, भाव 8,100 रुपये प्रति क्विंटल, 80% शेतकऱ्यांनी विकला कापूस। राज्यामध्ये 1.25 कोटीहून अधिक नवीन सातबारा जमिनीच्या नकाशांचे अद्ययावतीकरण करणे महसूल विभागांसमोर मोठे आव्हान, डिजिटल नकाशांचा लाभ। कर्जमाफीच्या घोषणेने शेतकऱ्यांची कर्जफेडींकडे पाठ, बँकांची वसुली शून्य, शेतकरी संकटात येण्याची शक्यता। थंड हवामानामुळे दुधाळ गाई व म्हशींच्या दूध उत्पादनावर होणार परिणाम, यासाठी उपाययोजना करण्याची गरज। अनुदान योजनेसाठी 20 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करावेत। मोबाईल ॲपद्वारे जनगणना आधी करणार घरांची यादी,
पहिल्यांदा जातनिहाय जनगणना होणार. नोंदणीमध्ये 33 प्रकारची माहिती नोंदवणार. तेल, तूर डाळ, खोबरे कडाडले. ग्राहकांचे बजेट 500 रुपयांनी वाढले. महागाईचा तडका. वर्षभरांपासून सर्वाधिक दरवाढ. तेलांपासून खाद्यपदार्थ देखील महागले. हरभरा पिकांचे वन्य प्राण्यांकडून नुकसान. शेतकरी मेटाकुटीला. मक्का खरेदीचा लक्षणीय पूर्ण झाल्याने 2 आठवड्यांपासून खरेदी ठप्पच. अनेक शेतकरी अद्याप प्रतीक्षेत. शेती शिवारात कणसाच्या चोरीचे वाढले प्रकार. शासनातर्फे ज्वारींची खरेदी पुन्हा सुरू. हळद काढणीला 2,000 तर वेचणीला 14,000 रुपये. वाढता खर्च व घसरते भाव यामुळे हळद उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये सापडला आहे. मागील महिन्यात हळदीचे बाजारभाव प्रति क्विंटल 20 ते 22,000 रुपये होते. मात्र सध्या हे भाव घसरून 13 ते 14,000 रुपयांपर्यंत आले आहेत. लवकरच मिळणार 112 कोटींचे धान चुकारी. पुरवठा विभागांच्या प्राधान्य सचिवांची ग्वाही. सुधीर मुनगंटीवार यांनी वेधले लक्ष. चंद्रपूर जिल्ह्यातील अपडेट. राज्यामध्ये 70,000 पदांसाठी लवकरच नोकर भरती होणार. शेंगदाणा पावणे 200च्या पार. भगर 150 रुपये. उपवास निरंकार. महाशिवरात्रींच्या पार्श्वभूमीवर फराळांच्या साहित्यांचे दर कडाडले. देशभरात शेंगदाण्याचे उत्पादन 60% घटले. HRSP नंबर प्लेटसाठी आता 18 फेब्रुवारी अंतिम तारीख आहे. शासनातर्फे होणाऱ्या कर्जमाफीच्या कामाकरिता शेतकऱ्यांनी सहकार्य करावे. थकीत कर्जदारांची माहिती पोर्टलद्वारे अपलोडिंगला आता सुरुवात झाली. अतिवृष्टी गारपिटीचे थकीत अनुदान त्वरित द्या. तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. अन्यथा उपोषणाचा इशारा देण्यात आला. 15 दिवसात नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा दिला. अमरावती जिल्ह्यातील अपडेट. सोयाबीन आणि तुरीच्या वाढलेल्या भावाची घसरण मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. तर 2 दिवसांपासून सोयाबीनचे दर हे 5,000 रुपयांपर्यंत आले आहेत. तर त्यात 700 रुपयांची घट झाली. तर तुरीचे दर 8,200 रुपयांपर्यंत आले आहेत. शेतातील कांदा यंदा काढणीला महाग. खर्च देखील फिटता फिटेना. खर्च 1,500 रुपये. दर 1,000 रुपये. बांगलादेश, श्रीलंका निर्यात बंदी कायम. शेतकरी संकटात. कर्जमाफीच्या घोषणेने शेतकऱ्यांची कर्जफेडींकडे पाठ. बँकांची वसुली मात्र शून्य. शेतकरी संकटात येण्याची शक्यता. सरकार देणार पगार वाढींचे गिफ्ट. थकबाकींसह मिळणार भरपूर पैसे. केंद्रीय कर्मचाऱ्यांची होळी आता गोड होणार. DA मध्ये वाढ करण्याची घोषणा करू शकते. पेन्शनधारकांनाही फायदा होईल. मोंड्यात सोयाबीन, तुरीच्या दरात तेजी. राजमाला 8,000 रुपयांचा भाव. मुगाची आवक नगण्यच. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना कबूल. पीक विमा तातडीने द्या. लोकविकास संघटनेचे निवेदन. हजारो विमाधारक शेतकरी हवालदिल. अमरावती जिल्ह्यातील अपडेट. KYC ऑफलाईन पद्धतीने करण्याची मागणी आता लाडक्या बहिणी करीत आहेत. एक संधी पुन्हा मिळाल्याने सायबरवर महिलांची गर्दी आता होत आहे. सोने व चांदी याबद्दल सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. अचानक 1.5 लाखांनी स्वस्त झाले. म्हणजेच की सोन्या चांदीच्या दरात आज देखील घसरण सुरूच आहे. त्यामुळे मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याचे भाव 1,58,000 रुपयांवर आले आहेत. तर चांदीचे भाव 2,90,000 रुपये किलो आहेत. 10 दिवसांपूर्वी चांदीचे भाव तब्बल 4,40,000 रुपयांवर पोहोचले होते. तेव्हापासून आतापर्यंत यामध्ये 1,50,000 रुपयांची घसरण झाली. 2 महिन्यानंतर धानाचे चुकारे मिळाले. 67.94 कोटी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. नोंदणी मुदती वाढीचा तिढा कायम आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अपडेट. DAP खताची किंमत वाढण्याची शक्यता आहे. बळीराजाला अर्थसंकल्पनाचे पहिले गिफ्ट. लाडकी बहीण अर्ज दुरुस्तीस 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. नुकसान भरपाईचा निधी येऊन 20 दिवस लोटले. 80,000 शेतकरी अद्यापही प्रतीक्षेत आहेत. अतिवृष्टीमुळे झाले होते खरीप हंगामात नुकसान. 78 कोटी 13 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला. गोंदिया जिल्ह्यातील अपडेट. आणि शेतकरी मित्रांनो, जिल्ह्यातील तालुका निहाय बाधित शेतकऱ्यांची यादी म्हणजेच की संख्या या ठिकाणी बघू शकतात.